मी डॉक्टर हंसराज वैद्य, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडच्या वतीनं आपणा सर्वांचं अगदी स्वागत करतो, अभिनंदन करतो, नमस्कार करतो। 10 जूनला आम्ही आझाद मैदानावर जाणार होतो, पण ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिकांच्या इच्छेमुळं आणि त्यांची तीव्र इच्छा होती की तुम्ही आम्हाला घेऊन चला, पण सगळ्याला नेणं शक्य नव्हतं। कारण ते 90 आणि 100 वर्षाचे काही जे लोक आहेत, आधाराने चालतात, अशा लोकांना घेऊन जाताना ज्यांच्यासाठी आपण ही चळवळ उभी केली, ते जर त्याच्यामध्ये एखाद दुसरा दगावला तर आपण काय प्राप्त केलं। त्याच्यासाठी आम्ही तिथे न जाता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आम्ही हे मांडायचं ठरवलं, कारण ते त्याचे शासनाचे प्रतिनिधी आहेत म्हणून। आणि त्या दिवशी खरं म्हणजे 10 जूनला नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक असल्यामुळं आचारसंहिता लागू होती, 144 कलम लागू होती। तरी आमच्या हाकेला प्रतिसाद देऊन 10,000पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिक नांदेडला येऊन धडकले आणि अत्यंत शिस्तबद्ध असा आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही असा एक मोठी फेरी काढली की जेणेकरून लक्षवेधी फेरी म्हणता येईल। ही ज्येष्ठ नागरिक हक्क संरक्षण जागरूकता प्रभात फेरी किंवा जागरूकता लक्षवेधी फेरी या निमित्तानं आम्ही तिथे गेलो। आमच्यावरती स्थानिक प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं खूप आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवादही मानले। ती फेरी काढल्यानंतर असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक आज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत। ते स्वखर्चाने स्वशिस्तीत आले आणि 10,000पेक्षाही जास्त आले। म्हणून मी म्हणतो की स्थानिक जे इथले प्रतिनिधी आहेत, 9 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, यांनी तर त्या शासनाच्या दरबारी हा प्रश्न मांडायलाच हवा होता, पण इतर आमदार आणि खासदार हे दुसरेच प्रश्न मांडण्यामध्ये गर्क आहेत। त्यांना त्यांच्या आईवडिलाचा विसर पडला की काय असं मला वाटतं। ज्यांनी यांना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, पोषण केलं, सांभाळ केला, संस्कार केले आणि त्यांना इथं ह्या पदापर्यंत आणून सोडलं, अशा आईवडिलांचा कशा अवस्थेत राहावं लागतं हे त्यांनी लक्षात आणून हा प्रश्न जिव्हाळ्याने आणि पोटतिडकीने लक्षवेधी पद्धतीने त्या अधिवेशनात मांडायला पाहिजे होता। मी तर म्हणेन मराठवाड्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उभा केला पाहिजे आणि करावं। आज शेवटचा दिवस आहे, म्हणून सगळ्यांना मी अशी विनंती करतो की ह्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्ही तुमचे आईवडील पहा आणि ते किती वाईट परिस्थितीमध्ये राहत आहेत, त्यांना काय काय हवं आहे, किती संकटातून कशा प्रकारे ते जीवन जगतायत, मग केवळ मरण येत नाही म्हणून ते जीवन जगतायत, त्यासाठी तुम्ही आवाज उठवावा आणि शासनाचं लक्ष वेधून ह्या प्रश्नाकडे त्यांना न्याय मिळवून द्यावं। एवढ्याच प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक चळवळ।